इतिहासातला असा किल्ला जिथे राजे बदलले, राजधानी बदलली, पण न बदलली ती त्याची दगडी धार. आज आपण चाललो आहोत लढाया, राजकारण, रणनीती आणि अजिंक्यपणाचं जिवंत प्रतीक सह्याद्रीचा लोखंडी किल्ला देवगिरी बघण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी गोविंद आणि तुम्ही पाहताय GS ट्रॅव्हल ब्लॉग्स. आज आपण शोधणार आहोत ते रहस्य जे 800 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या सांगितलं जातं. 11व्या शतकात यादवांनी बांधलेला आणि नंतर मोहम्मद तुघलकांनी राजधानी केलेला किल्ला म्हणजे देवगिरी. डोंगर पूर्णपणे कापून बनवलेला हा किल्ला. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करताच नजरेस येतात या तोफा, ज्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. इथून थोडं समोर आल्यानंतर आपल्याला सरस्वती स्टेपवेल बघायला मिळते. स्टेपवेल म्हणजे फक्त विहीर नाही, तर त्या काळची जीवनशैली, कला आणि बुद्धीचं जिवंत उदाहरण. येथे उभं राहिलं की प्राचीन भारताची कामगिरी डोळ्यासमोर उभी राहते. सरस्वती स्टेपवेलनंतर किल्ल्यावरील पाण्याचा मुख्य स्रोत असणारा हत्ती तलाव बघायला मिळतो. देवगिरी किल्ल्याची पायथी अशी असलेला हा तलाव फक्त पाण्याचा साठा नव्हता, तर त्या काळच्या संपूर्ण किल्ल्याचा लाईफलाईन होता. हत्ती तलावाच्या बाजूलाच असलेले हे भारत माता मंदिर. मोगल, मराठे, निजाम, हजारो वर्षांचा इतिहास इथून गेला. किल्ला बदलत राहिला, सत्ता बदलल्या, पण या मंदिराने नेहमी एकच संदेश दिला: ही भूमी सर्वांची आहे आणि म्हणूनच देवगिरीच्या मध्यभागी याचं अस्तित्व खास वाटतं. किल्ल्याच्या अंतःकरणात उभा असलेला, आकाशाला स्पर्श करणारा हा मनोरा म्हणजे चांद मिनार. चांद मिनार 1445 मध्ये अल्लाउद्दीन बहमनी शहाने बांधला. ही विजयाची निशाणी होती आणि आजही तो देवगिरीचा लँडमार्क म्हणून डोळ्याने उभा आहे. चांद मिनारच्या शेजारी आपल्याला ही कॅनन गॅलरी बघायला मिळते, जिथे वेगवेगळ्या आणि अनेक लहान मोठ्या आकाराच्या तोफा प्रदर्शनास ठेवल्या आहेत. ज्या कधी काळी युद्ध परिस्थितीत वापरल्या गेल्या असाव्या. किल्ल्यामध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी या ठिकाणी फिल्टर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आता आपल्याला समोर दिसत आहे ते किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापैकी एक कालाकोट दरवाजा. कालाकोट दरवाजाकडे जाताना आपल्याला हे यादवकालीन हेमाडपंथी मंदिर बघायला मिळतं. कधी काळी पूर्ण रूपात असलेल्या या मंदिरात आता फक्त दगडी खांब बघायला मिळतात. मंदिरातील मूर्त्या आणि शिल्प काळाच्या ओघात नष्ट झाले.
किल्ल्यात अनेक दरवाजे आहेत जे संरक्षणात्मक दृष्टिकोनातून बनवले गेले आहेत. वक्राकार आकारात मार्गामध्ये असलेले एकापाठोपाठ हे दरवाजे दिशाभ्रम करण्यासाठी बनवले गेले असावेत. आता आपण आलो चिनी महल या ठिकाणी, ज्याबद्दलची विस्तृत माहिती तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. याच ठिकाणी औरंगजेबाने गोवळकोंड्याचा अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसनला याच महलामध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत कैदेत ठेवलं होतं. मित्रांनो, आता आपण जातोय पंचधातूंपासून बनवलेली व किल्ल्यावरील मुख्य आकर्षण असणारी मेंढा तोफ बघण्यासाठी. गोल प्लॅटफॉर्मवर ठेवलेल्या या तोफेची लांबी सुमारे 5.30 मीटर आहे आणि त्याचा कॅलिबर जवळपास 20 सेंटीमीटर आहे. यावर औरंगजेबाने आणि त्याचा शिल्पकार मोहम्मद हुसैन अरब यांची नावे कोरलेली आहेत. किल्ल्यामध्ये प्रवेशासाठी एकमेव असणारा हा पूल युद्ध परिस्थितीमध्ये वर उचलला जायचा. शिवाय किल्ल्याच्या चारही बाजूंनी खोल खंदक आहे. किल्ल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलाचं खूप महत्त्व आहे. समोर आपल्याला डार्क पॅसेज लागतो, ज्यालाच अंधेरी भुलभुलैया असेही म्हणतात. हा किल्ल्याच्या सगळ्यात थरारक भाग आहे. इथे प्रकाश नसतो. वळणदार बोगदे, अचानक खोल उतार, जिना, कट्टे आणि शत्रूला पूर्ण गोंधळवणारी रचना. वर आल्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या परिसराचा सुंदर असा नजारा बघायला मिळतो. आपण किल्ल्याच्या अगदी उंच ठिकाणापर्यंत जाणार आहोत. वाटेत आपल्याला सुंदर असं गणेशाचं मंदिर बघायला मिळतं, जे की आजही सुस्थितीत आहे. तुम्हाला हे जे महालासारखं स्ट्रक्चर दिसत आहे, हे याला बारादरी असे म्हणतात. किल्ल्याच्या या उंच भागात उभा असलेलं हे बारादरी 12 दगडी कमानींनी बनलेलं खुल्या हवेशीर जागेतलं एक सुंदर मंडप. राजे, सरदार आणि पाहुण्यांना इथे आराम करायला, किल्ल्याचा नजारा बघायला ही खास जागा होती. आपण किल्ल्याच्या अगदी उंच ठिकाणी ठेवलेल्या तोफा बघायला जाणार आहोत. ही तोफ किल्ल्यातील सर्वोच्च बिंदूवर आहे. ही तोफ सुमारे 5.80 मीटर लांब आहे. या तोफेवर देवनागरीमध्ये श्री दुर्गे असं नाव कोरलेलं आहे. या तोफेची रेंज अंदाजे 2 किलोमीटर अशी सांगितली जाते. शिवाय तोफेचं नाव सुद्धा दुर्गा तोफ असं ठेवण्यात आलेलं होतं. किल्ल्यावरील मुख्य तोफांपैकी एक असणारी ही काला पहाड तोफ, ही तोफ म्हणजे एक शस्त्र नाही तर देवगिरीच्या संरक्षणाची एक जिवंत आठवण आहे. मंडळी, हा होता आजचा आपला देवगिरी किल्ल्याचा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या अशाच ऐतिहासिक सफरीत पुन्हा भेटू. जय शिवराय.